विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे प्रशालेत शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त शहरस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे प्रशालेत शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त शहरस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सदस्या डॉक्टर राधिका चिलका या लाभल्या। तसंच प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक नागेश बंडे, मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख नवनाथ भटकर, प्रशालेचे माजी चित्रकला शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती तसंच शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमा पूजनानं झाली। या प्रसंगी राधिका चिलका यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं। या स्पर्धेत पूर्व विभागातील एकूण 35 शाळांमधील 485 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी कला शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी काम पाहिलं। या स्पर्धेत प्रथम आलेल्या स्पर्धकांना 1001 रुपये रोख, ट्रॉफी, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक स्पर्धकाला 751 रुपये रोख, ट्रॉफी, प्रमाणपत्र तसंच तृतीय आलेल्या स्पर्धकाला 501 रुपये रोख, ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र अशी बक्षिसं ठेवण्यात आली। 6 ऑगस्ट दरवर्षी आम्ही या दिवशी तात्यांच्या या जयंतीनिमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आज पण, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 35 शाळा इथं म्हणजे आलेल्या आहेत आणि त्याच्यामधले 484 विद्यार्थी इथं आता सहभागी झालेले आहेत। त्यांनी चित्रकलेचा आनंद लुटला आणि तात्यांच्या या जयंतीनिमित्त इथं सगळ्या शाळांचं एकोप्याने इथं एकत्रितपणे केलं जातं काम। त्यांना खाऊ वाटप केला जातो, सगळ्या शिक्षकांसाठी नाश्ता वगैरे उपलब्ध केला जातो आणि भव्य असं कार्यक्रम इथं आयोजित केला जातो। आणि आता हे जे सगळे सप्ताहामध्ये आपण कार्यक्रम राबवतो सगळ्या संकुलातील सगळ्या विभागाकडून, त्याचं बक्षीस वितरण समारंभ 10 ऑगस्ट रोजी असतो। कारण 10 ऑगस्ट रोजी तात्यांचा वाढदिवस असतो, म्हणजे जयंती ती असते आणि त्या दिवसाला आपण पितृदिन सुद्धा असं म्हणतो आणि वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण तो शाळेमध्ये साजरा करतो। या दिवशी सगळे संस्थेचे आपले जे पदाधिकारी आहेत ते शाळेमध्ये उपस्थित असतात आणि मोठे अधिकारी सुद्धा काही पाहुणे आपल्याकडे उपस्थित असतात आणि त्यांच्या मार्फत ज्या ज्या शाळांना बक्षिसं मिळालेली आहेत ते शिक्षक, शाळेतील विद्यार्थी आणि शाळांना तो पुरस्कार दिला जातो। अशा पद्धतीने हे कार्यक्रम जवळजवळ 1 सप्ताहापर्यंत आपल्याकडे आयोजित केलेले असतात।